महिलांना मासिक पाळी म्हणजे पापाचे भोग याबद्दल गरुड पुराणात सांगितले आहेत. अनेक वेळा स्त्रियांच्या मनात हा विचार येतो की मासिक पाळीचा त्रास फक्त आपल्यालाच का? याचे उत्तर गरुड पुराणात दिलेले आहे. एकीकडे मासिक पाळीला निसर्गाचे वरदान समजले जाते, तर दुसरीकडे महिलांना मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या त्रासातून दर महिन्याला जावे लागते. अनेक वेळा स्त्रियांच्या मनात हा विचार येतो की हे फक्त आपल्याच बाबतीत का घडतं? याचे उत्तर गरुड पुराणात दिलेले आहे. गरुड पुराणात म्हटल्याप्रमाणे स्त्रिया मासिक पाळीच्या वेळी इंद्रदेवाच्या पापाचे भोग भोगतात. असं काय घडलं की फक्त महिलांनाच मासिक पाळीचा त्रास सहन करावा लागतो? जाणून घेऊया गरुड पुराणात मासिक पाळीबद्दल काय सांगितले आहे. महिलांना मासिक पाळी म्हणजे पापाचे भोग गरुड पुराणात म्हटलंय. पौराणिक कथेनुसार इंद्रदेवाने गुरूच्या वेशात असलेल्या एका राक्षसाचा वध केला होता. त्यानंतर त्याच्या वाटेला गुरूच्या हत्येचे पाप आले. ते पाप कमी करण्यासाठी नद्या, पृथ्वी, झाडं आणि स्त्रिया अशी विभागणी केली. ज्यानंतर ते पाप स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या स्वरूपात आले असे म्हटले जाते. अशा लोकांना पापांचे भागीदार व्हावे लागते. गरुड पुराणानुसार जो व्यक्ती गर्भवती स्त्री किंवा मासिक पाळीने पीडित स्त्रीचा अपमान करतो आणि तिच्याशी गैरवर्तन करतो, अशा लोकांना पापांचे भागीदार व्हावे लागते. याशिवाय मासिक पाळीच्या वेळी स्त्रियांना आधीच अनेक समस्या आणि वेदनांचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत पतीने पत्नीशी संभोग केल्यास ते महापाप मानले जाते आणि नरक यातना भोगाव्या लागतात. मासिक पाळी काळात महिलांना स्पर्श करण्यासही बंदी. मासिक पाळीच्या काळात अजूनही काही ठिकाणी महिलांना अस्पृश्य मानले जाते आणि त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो. या दरम्यान महिला कोणतेही काम करत नाही आणि घराबाहेर पडत नाही. पूर्वीच्या काळी मासिक पाळीच्या काळात स्त्रियांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली जायची. ह्या काळात त्यांना स्पर्श करण्यासही बंदी होती. महिलांना 7व्या दिवसापर्यंत कोणतेही दैवी किंवा पितृकार्य करण्यास मनाई आहे. पण 4थ्या दिवसापासून ते आंघोळ वगैरे, नंतर स्वयंपाकघर हाताळू शकतात आणि इतरांना स्पर्श करणे योग्य मानले जाते. पण आता बदलत्या काळानुसार ह्या गोष्टी बदलत चालल्या आहेत. काय आहे गरुड पुराण? गरुड पुराण हे हिंदू धर्मातील 18 महापुराणांपैकी एक आहे. प्राचीन भारतीय ग्रंथाची एक शैली जी विश्वविज्ञान, पौराणिक कथा आणि नीतिशास्त्र, विधी आणि इतर अनेक विषयांवर विस्तृत सांगण्यात मदत करते. हिंदू धर्मातील लोकांसाठी गरुड पुराणाचे ज्ञान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. जीवन आणि मृत्यूच्या समतोलाचे स्पष्टीकरण गरुड पुराणातही आढळते. भगवान विष्णू हे ह्या पुराणाचे प्रमुख देवता मानले जातात. हिंदू धर्मात मृत्यूनंतर हे श्रवण करण्याची तरतूद आहे. गरुड पुराणात म्हटले आहे की माणसाला त्याच्या आयुष्यात त्याच्या कर्माचे फळ मिळते, पण त्याच्या मृत्यूनंतरही त्याला त्याच्या कर्माचे फळ मिळते. त्यामुळे कर्माचे ज्ञान मिळवण्यासाठी हिंदू धर्मात एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर मृत व्यक्तीला गरुड पुराण सांगितल्याने त्याला जन्म-मृत्यूशी संबंधित सर्व सत्याचे ज्ञान होते. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.